म्हणजे असं ना मनावरचं ओझं निघून गेल्यासारखं वाटतं. आणि तुझी आई, ती तर किती प्रेम करते रे तुझ्यावर. तिला सतत तुझी काळजी असते ना. होय मॅडम. खरंच किती नशीबवान असतो तो माणूस ज्याच्यावर हक्क गाजवणारी त्याची आई असते. पण माफ करा मला, ते जे काय पेड्यावरनं झालं, ती स्वीटी पण ना कवा कवा असं डोक्यावर पडल्यासारखी वागते. कधी कधी म्हणजे तू समोर असलास की मी तुझ्या बरोबर असले की. होय, ती जरा इगळीच आहे हो. म्हणजे कशी? ती म्हणजे अंगात वारं भरल्यागत करते कवा कवा. जाऊ दे ना मॅडम, कशाला तो विषय. बर मला सांग, तिचं तुझ्यावर प्रेम आहे का? हो मॅडम. अहो काय बोलायला सा, मला नाही आवडत ती. शुभू, तुला ती आवडते का नाही, तिला तू आवडतोस का असं विचारले मी. हा होय, असेल तसं काहीतरी, मला नाही माहित हो मॅडम. असं असेल तर मग मी तिला तिची कॉम्पिटिटर वाटते का रे शुभू? हा होय होय, तसं काहीतरी तिला वाटत असेल, म्हणजे की तुम्ही माझ्यावर. असं आहे का? नाही नाही, मग तर बरोबरच आहे ना. कारण तिच्यापेक्षा मी तर कैक पटीने बरी आहे तुझ्यासाठी. चमचम चांदणी खोप्यात एकटी हळवी श्रावणी मन हा जपणारा उन्हात सावली नशिबी गुंफलेला शुभ हा ते माझा हात चुकून लागला ना, म्हणून ते काहीतरी आपलं गाणं वाजायला लागलं. पण मगाशी मी जे म्हणाले ना कॉम्पिटिटर वगैरे, ते सगळं मस्करीतच होता. होय मॅडम, मला तेवढं कळते की मॅडम. ती स्वीटी पण का नाही, ती रेडिओची गाणं कधी पण लागतात हो ती. बर चल, उद्या पूजा आहे ना, वेळेत या. हो नक्की. शुभा तू काय बी करत असतेस.